पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या हत्येप्रकरणी तत्कालीन पोलीस निरीक्षक भाऊसाहेब आंधळकरला पुणे सत्र न्यायालयानं 16 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीची शिक्षा सुनावली आहे। सीबीआयनं आंधळकरला काल अटक केली होती। भाऊसाहेब आंधळकरनं पोलीस खात्यातून स्वेच्छानिवृत्ती घेतली होती। तळेगाव दाभाडेत 13 जानेवारी 2010 मध्ये सतीश शेट्टी यांची हत्या करण्यात आली होती। मात्र 6 वर्ष उलटल्यानंतरही सतीश शेट्टींचे मारेकरी मोकाट आहेत। जानेवारी 2015 पासून हा तपास सीबीआयच्या गुन्हे शाखेकडे देण्यात आला। या प्रकरणात आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता असल्याचं सीबीआयच्या सूत्रांकडून कळतंय। अरेस्ट हमने किया है इन्वेस्टिगेशन के लिए। 10 दिन की पुलिस कस्टडी रिमांड मांगी थी। 10 दिन की हमें मिली है। 16/4 को हमें प्रोड्यूस करना है। रिमांड की वजह क्या? अभी इन्वेस्टिगेशन चल रहा है। अभी हमने जो ग्राउंड से वो कोर्ट को बता दिए हैं, तो अभी 16/4 को पेश करना है मुझे। अन्याय झालेला आहे, बस दुसरं काही नाही। यामध्ये आमचा काय दोष नाही आहे। दुधात दूध पाणी लवकरच होऊन जाईल। नाही, हत्येच्या कॉन्स्पिरसीमध्ये त्यांचा रोल आहे असं कुठे उल्लेख दिसत नाही त्यात रिमांड रिपोर्टमध्ये। रिमांड रिपोर्टमध्ये सेक्शन लिहिलेत आणि यांना आम्ही अरेस्ट केली एवढंच आहे। रिमांड रिपोर्टमध्ये ग्राउंड असा कोणताच क्लिअर नाहीये, फक्त इंट्रोगेशन करायचं एवढंच ग्राउंड लिहिलेलं आहे। 6 वर्षानंतर खऱ्या अर्थाने तपास चालू झाला असं म्हणायला हरकत नाही, कारण की या अटका फार आधी व्हायला पाहिजे होत्या आणि पब्लिकला ते पहिल्यापासून माहिती होतं की ह्या लोकांची इन्व्हॉल्वमेंट आहे। पहिल्यांदा इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीनी हा कॉल घेतलेला आहे आणि आपण त्याचं स्वागत केली आहे। तर मी अपेक्षा ठेवतो की या आता पुढचे जे 5 जण त्या लोकांनी ज्यांची नावं घेतली होती त्या लोकांना अरेस्ट करून लवकरात लवकर सगळे पुरावे गोळा करून चार्जशीट फाईल करून ही केस फास्ट ट्रॅकमध्ये चालवावी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।